कडेला उभ्या असलेल्या भिकाऱ्यापाशी आपला रथ थांबवतो आणि त्या भिकाऱ्याजवळ भिक्षा मागतो. भिकारी मोठ्या नाखुशीने झोळीतले 4 दाणे राजाला देतो. राजा निघून जातो. भिकारी आपल्या झोपडीत येतो आणि झोळीतलं धान्य जमिनीवर होतो. तो एकदम चकित होतो. त्याने राजाला जेवढे दाणे दिलेले असतात तेवढे सुवर्ण कण त्या धान्यात त्याला दिसतात. तो पश्चातापानं स्वतःशीच म्हणतो, झोळीतलं सारं धान्य मी राजाला दिलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यागापासून परांगण होणारे आणि जीवनातल्या उदात्ततेकडे पाठ फिरवून स्वार्थ कर्ममान होणाऱ्या माणसांची अंतःकरणं आयुष्याच्या शेवटी या भिकाऱ्याप्रमाणे झळत असतील, नाही का?